आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोन मोठ्या प्रक्रिया झाल्या. एक म्हणजे सदस्य नोंदणी करायची होती. जे आमचे 8वे सदस्य ॲडव्होकेट कीर्ती राजन ढोणे यांना आपल्या गटामध्ये घ्यायचं होतं आणि तत्पूर्वी त्यांची सदस्य नोंदणी आणि गटामध्ये समावेश करून घेण्यासंदर्भातले जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया आज पूर्ण केली कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात. काय नोंदणी किती जणांची नोंदणी? आम्ही आमची जे पक्षाकडनं जे आदेश होते आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी ह्या सर्व प्रक्रियेमध्ये होते. आमचे शहर प्रमुख बाळा परब आहेत, या ठिकाणी पाटील साहेब आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार राजे साहेब होते आणि आमचे माने साहेब जिल्हा प्रमुख आणि काय अल्पेशजी भोईर साहेब जिल्हा प्रमुख हे पण उपस्थित होते. 11 नगरसेवक निवडून आले. आता 8चा झालाय. बाकीचे नगरसेवक जी काही प्रक्रिया कायदेशीर त्यांच्यावर करायची आहे ती प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी काही शिस्तभंगाच्या संदर्भात त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. त्याबाबत खुलासा त्यांचा आलेला नाही, त्यामुळे त्यांना आम्ही अजूनही आपल्या गटामध्ये समावेश करून घेतलेला नाही. नगरसेवक गेले होते, त्या गटाची नोंदणी किती नगरसेवकांची झाली? नाही, आम्ही आमच्यासोबत एकच आमच्या कीर्तीताई होत्या ॲडव्होकेट ढोणे, ते त्यांचे परस्पर आले असतील. आम्हाला काही त्याच्याबद्दल कल्पना नाही. प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याबाबत त्यांनी आणखी जास्त विलंब केला तर आणखी कडक धोरण कायदेशीर जी काय कारवाई करायची ती करण्यात येईल. अर्थात पोटनिवडणुकीच्या तयारीला लोक लागलेलेच आहेत. तुम्ही स्वतः प्रभागामध्ये फिरा, लोक पोटनिवडणूक होणार याच्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत ते कामाला लागलेले आहेत. सर 15 तारीख ही शेवटची तारीख आहे. तर आज पूजा आणि पर्व बंद आहे, तर ही प्रक्रिया आता किती दिवस चालणार आहे? बघा, आम्ही रितसर एक अर्ज देऊन काही कालावधी वाढवून मागितलेला आहे विभागीय आयुक्तांकडे 8 ते 10 दिवसाचा. त्या 8 ते 10 दिवसामध्ये बघूया. तर तुम्ही मागताय त्या वेळ, तुम्ही त्याला वेळ देता असं वाटत नाही का? नाही, वेळ देतोय असं नाही. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्यावरती जे काही त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं आणि ते आम्ही स्वीकारणार नाही. जे योग्य असेल आणि ज्या ठिकाणी आम्हालाही खात्री पटेल की हरकत नाही, त्यांना घेण्यास काही हरकत नाही, तर त्यावेळेला पक्षश्रेष्ठी त्याच्यावर विचार करतील. तुम्हाला फोन वगैरे संपर्कात आहे का ते लोकांनी? त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, संपर्कात नाही. ढोणे मॅडमनी काय सांगितले होते? त्या स्वतः इथे आहेत, त्याही तुम्हाला बोलतीलच. आणि त्यांनी जो पक्षाकडे लेखी खुलासा केलाय, वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भात साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच त्यांना पुन्हा आपल्यासोबत गटामध्ये समावेश करून घेणं आणि सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सर, त्याआधी पण महासभेच्या दिवशी मी सांगितलं होतं सगळ्यांना की आम्ही गावी गेलो होतो देवदर्शनासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये होतो आणि तिकडून आल्यानंतर आमची ही प्रोसेस चालू होती आणि आज मी जाऊन सदस्याची नोंदणी केलेली. मजूर म्हात्रे वगैरे तुमचे म्हणजे सहकारी होते, त्यांचं काय म्हणणं आहे? पक्षात येण्यासंदर्भात नाही सर, माझ्या काय कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत ते, मला त्यांच्याबद्दल माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.